माझ्या तालुक्यामध्ये 3-4 मोठ्या नद्या आहे. पाऊस पडला त्या रोजी सकाळी 6 वाजता मी केळणा आपलं तोंड पूर्णा नदीवर लिमगावर गेलो. त्या पुलावरून 8 फूट पाणी चालू होतं. शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे. त्या भागातला पूर्ण शेतकरी त्या पाण्यामध्ये हातघाईवर आलेला आहे. आणि यानंतर केळणा असेल, पूर्णा असेल, गिरजा असेल, मोठ्या नद्यामध्ये पाऊस आल्यामुळे ते पाणी जमिनीत त्या शेतामध्ये गेलं. नाल्यामध्ये परत ते नाले भरून आले. त्या नाल्याचं पाणी म्हणजे त्या नदीचं पाणी, वड्याचं पाणी सुद्धा शेतात गेलं. मग शेतकऱ्याची कपाशी खालचे बोंड सडले. शेतकऱ्यांची कपाशी पिवळी पडली. सोयाबीन तर ते वाचून पाहू नका. मी परवा मुरतड या भागामध्ये फिरलोय. शेतात सोयाबीन मध्ये कमरा इतकालं, गुडघे इतकालं पाणी तुंबलेलं आहे. कपाशी गेली, तुमचं सोयाबीन गेलं. मक्का सोंगून टाकली. मक्काला सुद्धा खाली कोंब फुटले. ते म्हणते नाही, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली नाही आणि पाणी पडलाच नाही. आपले तरुण तडफदार आमदार साहेबांना सांगितलं, अरे राजे, पुलावर उभा आहे का? पुलापासून बाजूला आहे, नदी भरून चालली, पण आपल्यावर काही पाणी पडला नाही, वर पाऊस पडला. आता मला सांगा, वर पाऊस झाला ना आपल्याकडे झाला नाही का? झाला का नाही? वर हात करून सांगा, झाला. मग असे लोकप्रतिनिधी असेल लंके साहेब, तर आमची वाट आता लागलेली.